पालघरच्या नांदगाव येथे नवरात्रोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो। नांदगावच्या समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर समुद्रात असलेल्या भल्या मोठ्या 7 दगडांची या नवरात्रोत्सवात पूजा केली जाते। विशेष म्हणजे गावात काही इडापिडा आली तर येथील गावकरी याच दगडांची पूजा करतात। ही सप्तकुमारिका देवी ही दरवर्षी एका तांदळाच्या दाण्याएवढी पुढे येते। त्यांचा जो म्हणजे कळस आहे, वरचे जे आहे ते कितीही भरती आली किंवा किती उधाण झालं तरी हा कळस बुडत नाही। पूर्वीचा काळ असा होता की लोक दैवावर विश्वास ठेवा जास्त, आणि त्यामुळे कांदनं गौर घरात निघालं कोणाला तर ह्या देवीचा नवस फेडायचे आणि इथे आंघोळ करायचे समुद्रामध्ये। मग कांदनं गौराची आग जी व्हायची मुलाला किंवा मुलीला कोणाला पण अंगावर, ती शांत व्हायची। यामागची आख्यायिका अशी सांगितली जाते, पूर्वी या गावात एका ब्राह्मण दाम्पत्याच्या 7 मुली समुद्रात अंघोळीसाठी गेल्या होत्या। मात्र समुद्रातील पाण्याला अचानक भरती आल्याने या 7ही मुली याच ठिकाणी पाण्यात बुडाल्या। या मुली पाण्यात बुडत असताना समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या गुराख्याने हे सगळं पाहिलं आणि तो या मुलींना वाचवण्यासाठी समुद्रात उतरला। मात्र त्याचा देखील यामध्ये मृत्यू झाला। फार पुरातन काळामध्ये पूर्वज लोकांनी सांगितलं इथे का एका कुटुंबातल्या ब्राह्मणाच्या 7 मुली पोहायला आल्या होत्या। इथे त्या पोहता पोहता एक गुराखी होता बसलेला, तो बघत होता, तर त्या पोहता पोहता बुडायला लागल्या तर त्यावेळेला त्याला समजलं का बुडायला लागलं, मग तो वाचवण्यासाठी त्यांना आला, पण तो पण बुडाला आणि त्या पण बुडाला। त्याच्यात त्यांचे 7 देवीमध्ये प्रकट झाले त्या। या घटनेनंतर या ठिकाणी भले मोठे एकूण 8 दगड दिसून येतात। या दगडांवर येथील ग्रामस्थांची मोठी श्रद्धा आहे। या ठिकाणी केलेला नवस हा पूर्ण होत असल्याची भावना येथील ग्रामस्थ व्यक्त करतात। माझा स्वतःचा अनुभव आहे की मला अपत्य प्राप्ती होत नव्हती, तर मी देवीला नवस केला। देवीला नवस केल्यानंतर मला 13 वर्षाने अपत्य प्राप्ती झाली। तो देवीचा नवस वाजत गाजत मी पूर्ण केलेला आहे। त्याचे हे सर्व आहे।